पाहणार आहोत 10वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याच्या निर्णयावरनं मुंबई हायकोर्टानं आज राज्य सरकारवरती गंभीर ताशेरे ओढले। परीक्षा घ्यायचीच नाही ही सरकारची भूमिका योग्य नाही, तुम्हाला शिक्षणाचा खेळखंडोबा करायचा आहे का, अशा शब्दात कोर्टानं सरकारची कानउघाडणी केली आहे। याबाबत पुढील आठवड्यात राज्य सरकारला सुधारित प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही कोर्टानं दिलेत। कोरोनाच्या नावाखाली परीक्षा रद्द करणं योग्य नाही असं कोर्टानं मत नोंदवलं। नेमकं कोर्टानं काय म्हटलेलं आहे, काय निर्देश दिलेत पाहूया। परीक्षा घ्यायचीच नाही ही सरकारची भूमिका योग्य नाही असं कोर्टानं म्हटलंय। तुम्हाला शिक्षणाचा खेळखंडोबा करायचा आहे का असा सवाल कोर्टानं उपस्थित केला। कोरोनाच्या नावाखाली 10वीची परीक्षा रद्द करणं अयोग्य, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचं नुकसान करू नका, 10वीचा निकाल कसा लावायचा हा महत्त्वाचा सवाल कोर्टानं उपस्थित केला। सीबीएसई आयसीएसई बोर्डांची काहीतरी तयारी सुरू आहे। अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकालाचं सूत्र बनवतात, पण एसएससी बोर्ड परीक्षा रद्द करून गप्प बसलाय असं म्हणत कोर्टानं गंभीर ताशेरे ओढले। बातमी कोरोना संदर्भातली महत्त्वाची। काळ्या बुरशीचा साथीच्या कायद्याअंतर्गत समावेश करावा असे निर्देश केंद्र सरकारनं राज्य सरकारांना दिलेत। काळ्या बुरशीला साथीच्या कायद्याअंतर्गत अधिसूचित करून त्यानुसार सर्व प्रकरणांची नोंद करण्याची गरज केंद्रानं व्यक्त केली। त्यामुळे काळ्या बुरशीची पुष्टी झालेल्या तसंच संशयित रुग्णांची माहिती आरोग्य मंत्रालयाला दिली जाणार आहे। सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालय तसंच वैद्यकीय महाविद्यालयांनी काळ्या बुरशीची तपासणी, निदान आणि व्यवस्थापन यासंबंधी मार्गदर्शक तत्वांचं पालन करणं आता गरजेचं आहे। आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात हे नमूद केलं। अशीच एक खळबळजनक बातमी आहे। देशात कोरोनामुळे लाखो बळी जाऊनही अर्धा भारत मास्क लावत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केलेल्या सर्व्हेनुसार सुमारे 50% भारतीय मास्क वापरत नसल्याचं पुढे आलंय। मास्क वापरत असलेल्या 50%पैकी केवळ 60% लोक तो योग्य प्रकारे वापरतात। केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं देशातल्या 25 शहरांमध्ये केलेल्या सर्व्हेमध्ये हे आढळून आलंय। 50% मास्क वापरत असलेले नागरिकही ते व्यवस्थित वापरत नाहीये। किती जण कसं मास्क वापरतायत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कि आज भी देश के 50% लोग मास्क नहीं पहन रहे हैं। जो पहनते हैं यानी कि जो 50% लोग मास्क पहनते हैं उसमें से 64% लोग माउथ को कवर करते हैं लेकिन नोज को नहीं कवर करते। कुछ लोग उसको चिन पर लगाकर रखते हैं, कुछ लोग मास्क को गले पर लटका कर रखते हैं। केवल 14% उस 50% यानी कि करीब केवल 7% लोग ही देश में जिन्होंने प्रोसेस तो शुरू किया लेकिन वो उसको तरीके से कर रहे हैं। बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं खासदार छत्रपती संभाजीराजेंनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे। मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे एकमेकांकडे बोट दाखवतात। मात्र 27 मेला आपण भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मुंबईत माझी 27 तारखेला भूमिका समाजाची भूमिका स्पष्ट होईल। पण मला ह्या मिनिटाला परत एकदा सांगायचंय सगळ्या आमदारांना, सगळ्या खासदारांना, ज्यावेळी ही समाजाची भावना पुढे मांडली की त्यावेळी माझं तुझं केलं तर बघा, आज जे चाललंय ना माझं तुझं ताशेरे उडत बसले, जबाबदारी झटकट लागलेत, त्या दिवशी मी गप्प बसणार नाही। मी त्यावेळी बोलतो ना, समाजाला दिशाभूल जर कोणी करायचा जर प्रयत्न केला तर त्याला आडवा संभाजी छत्रपती येईल, निश्चित येणार। पण आक्रमक काय, अजून मी आक्रमक झालो नाहीये। 27 तारखेला माझी पोझिशन समजणार आहे तुम्हाला। 27 तारखेला मराठा समाज नेमका काय करणार आहे त्यावेळी तुम्हाला भूमिका समजेल। मी समाजाचं भूमिका मांडतो आणि मला काही घेणं देणं नाही। मुख्य पंतप्रधानांना सुद्धा मी 4 पत्र लिहिलेत, मला अपॉइंटमेंट आहे, अजूनही त्यांनी अपॉइंटमेंट दिली नाही। परत एकदा भेटेल, परत एकदा बोलील, आवाज कुठेही मी उठवायला तयार समाजाच्या वतीने, मी कशाला कोणाला काही घाबरत नाही। इन्कम टॅक्स रिटर्न्स भरणाऱ्यांसाठी आता एक मोठी बातमी आहे।
इन्कम टॅक्स रिटर्न्स भरणाऱ्यांसाठी आयकर विभागानं 2 महिन्यांनी मुदत वाढवली आहे. आधी इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची डेडलाईन 31 जुलै होती. ती मुदत 2 महिन्यांनी वाढवून 30 सप्टेंबर करण्यात आली आहे. तसंच कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांचे फॉर्म 16 देण्याची मुदतही 15 वरून 15 जुलै करण्यात आली आहे. ऑडिट रिपोर्ट सादर करून आयकर परतावा भरण्याची मुदतही आता 31 ऑगस्ट वरून 31 ऑक्टोबर करण्यात आली आहे. कोरोनाची दुसऱ्या लाटेमुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. तौत्के वादळामुळे कोकणात झालेल्या नुकसानीवरनं राजकारण चांगलंच तापलंय. पंतप्रधान मोदींनी ज्या प्रकारे गुजरातला मदत केली त्यापेक्षा जास्त मदत महाराष्ट्राला करतील असा उपहासात्मक टोला शिवसेना खासदार संजय राऊतांनी लगावलाय. तर इतर वेळेस जसं कोकणावर प्रेम दाखवतात तसं आता दाखवण्याची गरज असल्याचा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय. पंतप्रधानांचं संपूर्ण देशावर लक्ष आहे. त्यांचं विमान महाराष्ट्रात सुद्धा वळेल भविष्यात. आणि गुजरातला जर 1000 कोटी दिले असतील तर नक्कीच प्रधानमंत्री आमचे गोव्याला 500 कोटी देतील. गोव्याचं नुकसान फार झालं आहे. आणि महाराष्ट्राला किमान 1500 कोटी रुपये तरी ते मदत म्हणून जाहीर करतील. विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्र फडणवीसजी हे सुद्धा या संपूर्ण भागाचा दौरा करून आले आहेत. जिथे तुफानला नुकसान झालं आहे तर ते सुद्धा त्यांचा अहवाल केंद्राला पाठवतील, कारण ते भाजपचेही नेते आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण जर लोकांच्या पाठीशी उभं राहिलो नाही तर, आणि आम्ही विरोधी पक्षनेते आहोत, आम्ही आलो तरी प्रशासन थोडंसं सजग होतं, पण सरकार जर आलं तर प्रशासन अधिक सजग होतं. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात म्हणजे कोकणावर अन्यथा राजकारणाकरता जेवढं प्रेम दाखवलं जातं तेवढंच अशा प्रकारच्या नुकसानीच्या काळात देखील दाखवलं गेलं. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे